नमस्कार मित्रांनो, मी सखी. चला आज नवीन भटकंतीला. आज आपण भेट देणार आहोत बाणेश्वर मंदिराला. जय श्रीराम मित्रांनो. आज आपण नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोठूर या गावी आलो आहोत. इथे बाणेश्वराचे मंदिर आहे. अशी आख्यायिका आहे, श्रीरामांनी इथून बाण जो आहे तो मारला होता, त्यामुळे या मंदिराचं नाव जे आहे ते श्री बाणेश्वर असं पडलं आहे. ऍक्च्युली इथे अतिशय पुरातन जुनं असं महादेवाचं मंदिर जे आहे ते आपण बघणार आहोत. तर चला मग बघूया. मंदिर इथून बघताना अतिशय सुंदर आणि छान दिसत आहे. आतून आपण या मंदिराची माहिती जी आहे ती घेऊया. मंदिराच्या गेटमध्ये प्रवेश केल्याबरोबरच आपल्याला अतिशय छान बजरंगबलींची मूर्ती जी आहे ती पाहायला मिळते. बजरंगबलींना वंदन करून आम्ही मंदिराकडे निघालो. बाणेश्वराला बाणेश्वर मंदिर असं का म्हणतात त्याचीही एक आख्यायिका आहे. आपण बऱ्याचशा तरुण मित्रांना इथे भेटलो जे नित्यनियमाने बाणेश्वर मंदिरामध्ये येतात. प्रभू रामचंद्रांनी ज्या जागेवरून सुवर्णमृगाला म्हणजेच मायावी मारीच राक्षसाला बाण मारला तीच ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा. त्या जागेवरच आत्मलिंग मिळाले आणि तेच कोठूर गावचे ग्रामदैवत बाणेश्वर महादेव. मंदिर हे 2 मजली आहे. आत्मलिंग आपल्याला खालचा जो गाभारा आहे तिथे पाहायला मिळतं. तिथून वर येण्यासाठी अतिशय छोट्याशा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांवरून वर आल्यानंतर आपल्याला अजून एक शिवलिंगाचे दर्शन होते आणि त्यानंतर सभामंडप जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. सभामंडपाचं बांधकाम, त्याचं कोरीव काम, या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर आहे. मंदिर एकूणच अतिशय उत्तम आणि त्याचा रखरखाव जो आहे तो कोठूर गावच्या तरुण मंडळींनी अतिशय सुंदर छान ठेवलेला आहे. या मंदिरामध्ये आपल्याला किरण गीते जे या मंदिरात नेहमी येतात त्यांच्याशी आपली भेट झाली. त्यांनीही आपल्याला मंदिराविषयी बरीचशी माहिती सांगितली आणि त्यांच्या माहितीतनं आपल्याला असं कळालं की 18 ते 40 वर्ष वयोगटाचं एक कोठूर गावाचं मित्रमंडळ आहे, जे मित्रमंडळ या मंदिराची रखरखाव आणि संपूर्ण काळजी जी आहे ते घेतात. त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे हे मंदिर अतिशय छान, बघण्यासारखं, सुंदर आणि स्वच्छ आहे. कोठूर गावच्या संपूर्ण त्या मित्रमंडळाला ज्यांनी हे मंदिर इतकं सुंदर आणि छान ठेवलं आहे त्यांचे नक्कीच आपण आभार मानायला पाहिजे. बाणेश्वर महादेव मंदिराला जसा पौराणिक वारसा आहे तसाच ऐतिहासिक सुद्धा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर कालांतराने बादशाही अंमल महाराष्ट्रात वाढत गेला. मंदिरं, देवालयं प्रचंड दुर्लक्षित झाली. सातारच्या छत्रपती
शाहू महाराजांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील तलवार बहादर असलेले नवरे गावचे वतनदार श्री मल्हार दादोजी बर्वे व त्यांचे मेहुणे बाळाजी विश्वनाथ भट हे दोघे साताऱ्याला जाऊन छत्रपती शाहू महाराजांकडे सैन्यात रुजू झाले. शाहू महाराजांनी मल्हार दादांकडचे कसब ओळखून त्यांना सिन्नर नगर या निजामशाहीच्या ताब्यात असलेल्या जागेवर आपल्या स्वराज्याचा सरदेशमुखीचा अंमल बसवण्यासाठी सिन्नरला पाठवले. तेथे डुबेर या गावी मल्हार दादांनी एक वाडा बांधला आणि आजूबाजूच्या परिसराची भटकंती करत असताना दक्षिण वाहिनी गोदावरी नदी असलेल्या कोठूर गावचा हा निसर्गरम्य परिसर त्यांना खूप भावला आणि त्यांनी जीर्ण झालेल्या कोठूरच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचे ठरवले. आपण पाहिलेल्या सिन्नरमधील गोंदेश्वर मंदिराप्रमाणेच बाणेश्वर महादेव मंदिर हे शिवपंचायतन पद्धतीचे आहे. पंचायतन म्हणजे आपली आराध्य देवता मध्यभागी स्थापन करून तिच्या 4 बाजूला 4 देवतांची स्थापना केली जाते. या पद्धतीने कोठूरचे बाणेश्वर मंदिर हे शिवपंचायतन पद्धतीने बांधले गेलेले आहे. त्याच्या मध्यभागी भगवान शंकराचे मंदिर आणि त्यांच्या 4 कोपऱ्यांवर अंबा, विष्णू, गणपती आणि सूर्य अशी 4 मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराला प्रदक्षिणा करताना या 4ही मंदिरांचे आपल्याला दर्शन होते आणि हा परिसर अतिशय मन मोहून टाकतो. या मंदिरामध्ये अनेक छोटी मोठी मंदिरं जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. मंदिरापासून नदीपर्यंत जाण्यासाठी 7 पटांगणांचा घाट बांधला गेला होता. योगी संन्यासी लोकांच्या मुक्कामासाठी 2 धर्मशाळा बांधल्या गेल्या. परंतु गोदावरी नदीला सतत येणाऱ्या पुरामुळे आता घाटाचे अस्तित्व नाहीसे झालेले आहेत. धर्मशाळा आणि बाणेश्वर मंदिर नदी तीरापासून उंचावर असल्यामुळे ते सुरक्षित राहिले आहे. मल्हारदादांनी काही वृक्ष लागवडी ज्या आहेत त्याही केल्या होत्या आणि त्याच वृक्षांमधली काही चिंचेची झाडं जी आहेत ती आजही इतिहासाची साक्ष देत उभी आहेत. रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आज रामनवमीच्या दिवशी आम्ही कोठूर या गावी बाणेश्वराच्या मंदिरामध्ये आलो. बाणेश्वराचं हे मंदिर जे आहे ते प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे. अतिशय सुंदर निसर्गरम्य अशी जागा आहे आणि आपल्या नाशिकमध्ये बरं का, पण तरी आपण येणं टाळतो. अशी बरीचशी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही एखादी सकाळ संध्याकाळ जी आहे ती घालवू शकता. सुंदर देवदर्शन जे आहे ते घेऊ शकता. पण बऱ्याच वेळा आपण काही कारणाने टाळतो. तर असं करू नका, टाळू नका. एक दिवस जो आहे तो प्रभूष्केच आहे आपल्याला. मित्रांनो, तुम्हाला जर आमचं हे जे कंटेंट आहे, आम्ही बनवलेले जे व्लॉग्स आहेत ते जर आवडत असतील तर नक्की आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा. आजचा व्लॉग ही भटकंती आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा एकदा नवीन ठिकाणी नवीन भटकंतीत भेटूया. नमस्कार. सियावर रामचंद्र की जय. अतिशय प्रसन्न अशा वाइब्स घेऊन आता पुन्हा एकदा निघण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा नक्की आपण भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये अशीच भटकंती करत असताना. सोबत राहा मित्रांनो. पुन्हा एकदा आपण लवकरच भेटूया. चलो, टाटा, बाय.